नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नेहमी एकच प्रकारचा नाश्ता पोहे उपमा खाऊन आपण जर कंटाळला असाल तर ही खास रेसिपी आपल्यासाठी आहे। अगदी हेल्दी आहे आणि जरी आपल्याकडे जर काही भाजी अवेलेबल नसेल, आपल्याला एकट्यासाठी जर काही स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर आपण हे ज्वारीचं उपीट जे आहे ते करू शकतात। अगदी हेल्दी आहे। आपण ज्वारीच्या पिठाचा याला उपमा देखील म्हणू शकतात किंवा उपीट देखील म्हणू शकता। आपल्याला त्याची उकड काढून घ्यायची आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घातलेले आहे, त्याच्यामध्ये छान जिरं मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडून घ्यायचे। ते झाल्यानंतर मी इथे लसूण कट करून घातलेला आहे छान असं भरपूर प्रमाणात। त्यासोबतच हिरवी मिरची, कांदा आणि शेंगदाणे घातलेले आहे। त्यासोबतच कढीपत्ता, आपल्याकडे जर टोमॅटो असेल तर टोमॅटो देखील घालू शकतात, छान होती चव। तर जे व्हेजिटेबल्स आपल्याला आवडत असेल, पत्तागोबी, शिमला मिर्च, ते देखील आपण यामध्ये घालू शकता। मी अगदी सिंपल बनवते, झटपट असं। सध्या भाजी पण नव्हती आणि एकट्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर आपण ही खास रेसिपी करू शकतात। अगदी हेल्दी आहे। आता कांदा आणि व्यवस्थित परतल्यानंतर कांदा शेंगदाणे, तर मी इथे ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे। आपण ज्वारीचं पीठ जे आहे ते आधीच देखील भाजून घेऊ शकतात, पण मी कांद्यासोबतच भाजून घेतलेले आहे। फक्त आपल्याला त्याला छान असं 5 ते 6 मिनिटं खरपूस कलर येऊपर्यंत, जोपर्यंत पिठाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं त्याला परतून घ्यायचे। जसं आपण रव्याच्या उपम्यासाठी रव्याला आधी परतून घेतो तसं देखील पीठ परतून घेऊ शकतात, पण मी इन्स्टंटच परतून घेतलेलं आहे। छान असं मीडियम टू हाय फ्लेम करत पिठाचा कलर चेंज होईपर्यंत मी त्याला छान असं भाजून घेतलेलं आहे। भाजल्यानंतर मी इथे दही घातलेलं होतं, टोमॅटो नव्हतं म्हणून थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण ताक देखील घालू शकतात। मी इथे दही घातले, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद घातली आणि थोडंसं तिखट देखील घातलेलं आहे। यासोबतच तीळ घातले छान असं चव येण्यासाठी। हे सर्व इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर आपल्याला ह्या ज्या उपम्याला आहे ते एक साथ पाणी नाही घालायचे, फक्त शिपका मारायचा आहे आपल्याला। आणि शिपका मारल्यानंतर पीठ जे आहे ते छान असं पुन्हा परतून घ्यायचे। जर गाठी झाल्या असेल तर त्या छान अशा मोडून घ्यायच्या आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा एक पाण्याचा शिपका द्यायचा आहे। ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला जवळपास 2 ते 3 वेळेस आपण करू शकतात। फक्त एकदाच आपल्याला जास्त प्रमाणात पाणी नाही घालायचे, थोडं प्रमाणात शिपका देऊन छान त्याला असं परतून घ्यायचे, जेणे की ते गजगज होणार नाही। आपण दह्याच्या ऐवजी जर ताक घातलं तर पाण्याचा शिपका आपण 1 ते 2 वेळेसच घालू शकता। दही घातल्यामुळे छान असं त्याला आंबूसपणा आलेला आहे आणि 2 ते 3 वेळेस पाण्याचा शिपका दिल्यानंतर मी छान अशी त्याची 5 ते 6 मिनिटं त्याची उकड काढून घेतली, जेणे की पीठ जे आहे ते छान असं शिजून निघेल। अगदी झटपट होणारी आहे रेसिपी आणि युनिक असा हा हेल्दी असा नाश्ता आहे। पुन्हा मी इथे लास्टला जे आहे पाण्याचा शिपका देऊन छान त्याला पुन्हा असं परतून घेतले आणि लास्टला पुन्हा थोडंसं असं तेल घालून घेतलेले आहे, जेणे की छान असे ते लुसलुशीत दिसतील। आपण हे जे उपीट आहे ते आपण लोणच्यासोबत खाऊ शकतात, प्लस ठेचा घेऊ शकतात। आणि मी इथे थोडासा कच्चा कांदा ठेवलेला होता, जेणे की वरून आपण कच्चा कांदा किंवा टोमॅटो सर्व करून कोथिंबीर घालून हे उपीट एन्जॉय करू शकतात। आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।